Hello everyone, welcome to the परिवर्तन लर्निंग सेंटर YouTube चॅनल. माय नेम इज SP सर. विद्यार्थी मित्रांनो, 11th फिजिक्स आपण चालू केलेला आहे. पहिला चॅप्टर कोणता? युनिट्स अँड मेजरमेंट आपण चालू केलेला आहे. तर मागील लेक्चर मध्ये आपण काय काय डिस्कस केलेलं आहे. जे विद्यार्थी नवीन आहेत, तायडे तू बी बावड्या तू पण चॅनलला सबस्क्राइब मारायचंय. त्याच्यानंतर व्हिडिओ दबा के शेअर करायचा आहे आणि कमेंट जरूर करायचंय. ओके, तुमच्यासाठी एवढी मेहनत चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहेत, सगळ्या गोष्टी प्रॉपरपणे येत आहेत आणि सीईटी एस्पिरंट साठी आपण काही ना काही वेगळं नवीन तुमच्यासाठी करणार आहोत. ओके विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषेमध्ये फिजिक्स, मराठी भाषेमध्ये मॅथ असेल, बायोलॉजी असेल, केमिस्ट्री आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप कमी युट्यूब चॅनल आहे शिकवण्याचे. जसं म्हणजे मोस्ट ऑफ नाही तर समजा सगळे हिंदीमध्ये शिकवायला येतं आणि आपल्या महाराष्ट्रामधल्या विद्यार्थ्याला कन्सेप्ट तेवढ्या चांगल्या पद्धतीने अंडरस्टँड होत नाहीये. म्हणजे महाराष्ट्रात राहून ते हिंदीमध्ये शिकवालेत आणि आपण हिंदीमध्ये शिकवलो. म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. आलं लक्षामध्ये? एखाद्या वेळेस हिंदी ठीक आहे रे, कधी कधी कॉमेडी म्हणून समजा हिंदीमध्ये ऐकायचं हे ठीक आहे, पण आपण हिंदीमध्ये शिकायचं किती आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. तर मी ट्राय करत आहे की मराठीमध्ये शिकवण्याचा. जास्तीत जास्त मराठी माणसाला सपोर्ट करा. आपलं चॅनल जास्तीत जास्त वर केलं तर विद्यार्थी मित्रांनो, मराठीचा झेंडा आपण अटके पार लावूया. बरोबर आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी जसा आपल्या महाराष्ट्राचा झेंडा अटके पार लावला, तसाच आपण आपला जो झेंडा आहे विद्यार्थी मित्रांनो अटके पार नक्कीच गाडवतो. ओके, तर आता आपण या ठिकाणी बघा, मागील लेक्चर मध्ये आपण काय बघितलं होतं? युजेस ऑफ डायमेन्शनल अनालिसिस बघितले होते आणि लास्ट यूज ऑफ डायमेन्शनल अनालिसिस आपण बघितला. त्याच्यामध्ये आपण बघितलं की 1 जूल इक्वल टू हाऊ मेनी अर्ग आपण बघितलं आणि आपल्या लक्षात आलं 1 जूल इक्वल टू 10⁷ अर्ग आहे. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट पार्ट आपल्याला काय बघायचं आहे? लिमिटेशन्स ऑफ द डायमेन्शनल अनालिसिस. आता आपण डायमेन्शनल अनालिसिस बघितले, पण याचे लिमिटेशन्स काय आहेत हे आपण डिस्कस करूया. लिमिटेशन्स म्हणजे विद्यार्थी मित्रांनो मर्यादा. लिमिटेशन्स म्हणजे काय? मर्यादा. आता मला सांगा, सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत, पण यार त्याची मर्यादा कुठपर्यंत? इथपर्यंत ही गोष्ट चांगली आहे, त्याच्यावर गेलं की भाऊ डेंजर आहे, बाया भैया कुछ ना कुछ गडबड आहे. ते सीआयडी वाला म्हणतं ना, दया कुछ तो गडबड आहे. तर तसंच भावड्या या ठिकाणी गडबड आहे. बघ काय गडबड आहे, कुठपर्यंत गेल्यानंतर आपलं ओके आहे, त्याच्यानंतर गडबड आहे. हे आता आपल्याला लिमिटेशन ऑफ डायमेन्शनल अनालिसिस मध्ये बघायचं आहे. डायमेन्शनल अनालिसिसचे लिमिटेशन काय हे आता आपल्याला बघायचं आहे. ओके, यालाच आपण काय म्हणतो? मर्यादा. इथं आपल्याला म्हणता येत नाही. इथं आपण अलीकडे बघूया की लिमिटेशन्स म्हणजे यालाच आपल्याला हे लिमिटेशन जे आहेत याला आपल्याला मर्यादा असं आपल्याला म्हणता येतंय. बरोबर आहे? ओके, चला ठीक आहे. तर पहिली लिमिटेशन काय? द व्हॅल्यू ऑफ डायमेन्शनलेस कॉन्स्टंट कॅन बी ऑब्टेन्ड विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंट ओनली. आता विद्यार्थी मित्रांनो, इक्वेशन मध्ये जर एखादा डायमेन्शनलेस कॉन्स्टंट असेल, आता या इक्वेशन मध्ये टी बरोबर के इंटू √L/J हे इक्वेशन आपण ऑब्टेन केलं. बरोबर आहे? आता याच्यामध्ये जो के आहे हा डायमेन्शनलेस कॉन्स्टंट आहे. याची व्हॅल्यू विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक्सपेरिमेंटनच ऑब्टेन करता येते, डायमेन्शनल अनालिसिसचा वापर करून ऑब्टेन करता येत नाही. तर हे लिमिटेशन आहे, ही कमतरता आहे भाऊ, ही मर्यादा आहे भाऊ. कुणाची भाऊ? डायमेन्शनल अनालिसिसची. अलग लक्षामध्ये म्हणजे काय? द व्हॅल्यू ऑफ डायमेन्शनलेस कॉन्स्टंट कॅन बी ऑब्टेन्ड विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंट ओनली. म्हणजे डायमेन्शनलेस कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपल्याला एक्सपेरिमेंटनच फाइंड आउट करता येते आणि एक्सपेरिमेंटनं आपण ती व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे, के ची व्हॅल्यू 2π. ओके, पण डायमेन्शनचा वापर करून फाइंड आउट करता येणार नाही. ओके, आता नेक्स्ट लिमिटेशन काय मित्रांनो? इट इज नॉट ऍप्लिकेबल टू डिराइव्ह द रिलेशन इन्व्हॉल्विंग. आता डायमेन्शनल अनालिसिस कुणासाठी ऍप्लिकेबल नाही? इट इज म्हणजे डायमेन्शनल अनालिसिस कुणासाठी ऍप्लिकेबल नाही? इट इज नॉट ऍप्लिकेबल टू डिराइव्ह रिलेशन इन्व्हॉल्विंग ट्रिग्नोमेट्रिक, एक्सपोनेन्शियल अँड लॉगॅरिथमिक फंक्शन. विद्यार्थी मित्रांनो बघा, रिलेशन्स म्हणजे फॉर्म्युला. ज्या फॉर्म्युल्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक टर्म आहे, एक्सपोनेन्शियल टर्म आहे आणि लॉगॅरिथमिक फंक्शन आहे, लॉगॅरिथमिक टर्म आहे, तर असे जे विद्यार्थी मित्रांनो जे फॉर्म्युले आहेत, असे जे रिलेशन आहेत, ते आपल्याला डायमेन्शनल अनालिसिसचा वापर करून फाइंड आउट करता येत नाहीत. उदाहरणार्थ एक्झाम्पल फॉर टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलमचा टाइम पिरियडचा फॉर्म्युलाचा बघितला. हा फॉर्म्युला विद्यार्थी मित्रांनो आपण येता 12वीला चॅप्टर नंबर 1 रोटेशनल डायनामिक्स मध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, कारण की हाच फॉर्म्युला तुम्हाला नंतर कामाला येणार आहे. बरोबर आहे? मग ज्या ज्या गोष्टी 12वीच्या साठी महत्वाच्या आहेत, 12वीसाठी महत्वाच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, आताच लगेच लिहून घ्यायचं. बरोबर आहे? ओके, आणि आताच पाठ करायचं म्हणजे जेणेकरून तुमचा 12वीचा अभ्यास चांगला होईल आणि तुमच्या 12वीच्या बोर्डला जे मार्क आहेत ते तुमचे चांगले येतील. ओके, तर टी बरोबर 2π इंटू √L cos θ अपॉन g. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो ही जी cos θ ची टर्म आहे ती ट्रिग्नोमेट्रिक टर्म आहे. त्याच्यामुळे अशा टाइपचे जे रिलेशन्स आहेत, अशा टाइपचे जे रिलेशन आहेत, रिलेशन म्हणजे फॉर्म्युले, ते आपल्याला डायमेन्शनल अनालिसिसचा वापर करून फाइंड आउट करता येणार नाहीत. आलं लक्षामध्ये? ओके, नेक्स्ट लिमिटेशन काय मित्रांनो बघा, थर्ड नंबरचं लिमिटेशन, दिस मेथड इज नॉट युजफुल इफ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी इज अ डायमेन्शनलेस कॉन्स्टंट. विद्यार्थी मित्रांनो बघा,
ही मेथड युजफुल नाही. एक मिनिट यार, एक मिनिट, वायर मध्ये आले. ओके, हा, दिस मेथड इज नॉट युजफुल. ही मेथड कुणासाठी युजफुल नाही? इफ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी इज नॉट अ डायमेन्शनलेस कॉन्स्टंट. आता एखादी कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी जर समजा ती नॉट अ डायमेन्शनलेस कॉन्स्टंट, नॉट अ डायमेन्शनलेस कॉन्स्टंट म्हणजेच काय? जर समजा विद्यार्थी मित्रांनो तिला डायमेन्शन असेल, नॉट डायमेन्शनलेस, नॉट डायमेन्शनलेस म्हणजे डायमेन्शन आहे. जर एखाद्या कॉन्स्टंटला डायमेन्शन आहे, तुम्ही असे म्हणू शकता दिस मेथड इज नॉट युजफुल इफ कॉन्स्टंट हॅव्हिंग द डायमेन्शन, इफ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी हॅव्हिंग द डायमेन्शन. तर अशा टाइपचे जे इक्वेशन आहेत विद्यार्थी मित्रांनो, अशा टाइपचे इक्वेशन आपल्याला डायमेन्शन अनालिसिसचा वापर करून फाइंड आउट करता येत नाही. कधी? जर एखाद्या वेळेस कॉन्स्टंटला डायमेन्शन आहे म्हणजे काय? नॉट अ डायमेन्शनलेस म्हणजे डायमेन्शन आहे. नॉट अ डायमेन्शनलेस, डायमेन्शनलेस नाही म्हणजे डायमेन्शन आहे. तर F इक्वल टू कॅपिटल G M1 M2 अपॉन R स्क्वेअर. इन दिस इक्वेशन विद्यार्थी मित्रांनो कॅपिटल G इज नॉट अ डायमेन्शनलेस क्वांटिटी म्हणजेच काय? हॅव्हिंग द डायमेन्शन म्हणजेच काय? हॅव्हिंग द डायमेन्शन, हॅव्हिंग द डायमेन्शन. मग यांना डायमेन्शन आहे म्हणून अशा टाइपचे जे इक्वेशन्स आहेत, अशा टाइपचे जे फॉर्म्युले आहेत हे आपल्याला डायमेन्शन अनालिसिसचा वापर करून फाइंड आउट करता येणार नाहीत. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो लास्ट लिमिटेशन काय आहे डायमेन्शन अनालिसिसचा आपण बघूया. If the correct equation contain some more term of the same dimension, जर करेक्ट इक्वेशन मध्ये आणखीन जर एखादी टर्म असेल त्याचं सेम डायमेन्शन आहे, इट इज नॉट पॉसिबल टू नो अबाउट देअर प्रेझेन्स युजिंग द डायमेन्शनल इक्वेशन. विद्यार्थी मित्रांनो तर त्या ठिकाणी हे पॉसिबल नाही की ती जी एखादी डायमेन्शन क्वांटिटी आहे ज्याचं डायमेन्शन सेम आहे, मग तिचा जो प्रेझेन्स आहे ती डायमेन्शन वाली क्वांटिटी आहे का नाही, तिचा जो प्रेझेन्स आहे ती आहे का नाही हे आपल्याला माहिती होणार नाही. उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो एस बरोबर हाफ ऑफ एटी स्क्वेअर हे बी इक्वेशन बरोबर आहे. इज द डायमेन्शनली करेक्ट, डायमेन्शनली करेक्ट हे दोन इक्वेशन आहेत. एस बरोबर हाफ ऑफ एटी स्क्वेअर, पण ऍक्च्युअल मध्ये हे इक्वेशन करेक्ट आहे का? नाही. हाऊ एव्हर द कम्प्लीट इक्वेशन इज एस बरोबर यूटी प्लस हाफ ऑफ एटी स्क्वेअर. म्हणजे एस बरोबर 1/2 एटी स्क्वेअर इक्वेशन आहे का? नाही, पण डायमेन्शनली करेक्ट आहे. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या इक्वेशन मध्ये सेम टर्म असेल डायमेन्शनची, आता याचं डायमेन्शन बरोबर याचं डायमेन्शन येतं आणि बरोबर याचं डायमेन्शन येतं, म्हणजे एखाद्या इक्वेशन मध्ये, आता या इक्वेशन मध्ये एस बरोबर 1/2 एटी स्क्वेअर या इक्वेशन मध्ये एक सेम टर्म आहे डायमेन्शनची यूटी, मग ती आहे, मग तिचा प्रेझेन्स आहे का नाही, ती प्रेझेन्स आहे का नाही म्हणजे काय? अरे ती एखादी टर्म आहे का नाही हे आपल्याला सांगता येत नाही भाऊ डायमेन्शनल अनालिसिसचा वापर करून, बरोबर आहे. त्याच्यामुळे हे इक्वेशन डायमेन्शनल अनालिसिसचा वापर जर केला तर डायमेन्शनल अनालिसिस काय सांगतं? हे करेक्ट आहे, पण ऍक्च्युअल मध्ये हे करेक्ट आहे का? नाही, ऍक्च्युअल मध्ये हे करेक्ट आहे. एस बरोबर यूटी प्लस हाफ ऑफ एटी स्क्वेअर. म्हणजे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण डायमेन्शनल अनालिसिसला सगळीकडे वापरू शकत नाही, काही ठिकाणीच वापरू शकतो. इक्वेशन बनवण्यासाठी वापरू शकतो, पण प्रत्येक इक्वेशन बनवण्यासाठी वापरू शकतो का? नाही. आलं लक्षामध्ये? आता या टाइपचं इक्वेशन बनवायचं असेल तर एस बरोबर 1/2 एटी स्क्वेअर हे इक्वेशन बरोबर आहे, पण याच्यामध्ये आणखीन एक टर्म आहे ना राजा, यूटीची टर्म आहे, मग हे आहे का नाही ते सांगता येत नाही, बरोबर आहे. ओके, तर डायमेन्शनल अनालिसिसचे काही ना काही लिमिटेशन होते ते आता आपण डिस्कस केलेले आहेत. आता नेक्स्ट पार्ट विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बघायचा आहे accuracy, precision and the uncertainty in measurement. accuracy, ओके, accuracy म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, आणि हा जो पार्ट आहे हा एररचा पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि हा IMP पार्ट आहे. ओके, IMP फॉर MST CET एक्झाम साठी हा IMP पार्ट आहे, बरोबर आहे. तुम्हाला माहित आहे का पहिल्या चॅप्टर मधून विद्यार्थी मित्रांनो याच्या पुढचा जो पार्ट आहे याच्यावरच एमसीक्यू बनणार आहे, याच्या अगोदरच्या पार्टवर एमसीक्यू बनणार नाही. MST CET एक्झाम मध्ये एररचा जो पार्ट आहे हा महत्त्वाचा पार्ट आहे MST CET एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. हा, जेई मध्ये तर विचारला जाऊ शकतो किंवा नीट मध्ये देखील विचारला जाऊ शकतो, पण MST CET मध्ये हाच पार्ट येणार आहे, याच्या अगोदरचा पार्ट MST CET मध्ये येणार नाही. अलग लक्षामध्ये ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता अॅक्युरेसी म्हणजे काय सर? अॅक्युरेसीला आपण मराठीमध्ये काय म्हणतो मित्रांनो? अॅक्युरेसी म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण अचूकता असं म्हणतो. अचूकता, न चुकता नाही रे, अचूकता. अलग लक्षामध्ये म्हणजे अचूकपणा काय आहे? अॅक्युरेसी इज हाऊ क्लोज अ मेजरमेंट इज द ऍक्च्युअल व्हॅल्यू. म्हणजे एखादी ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे, याच्या ऍक्च्युअल व्हॅल्यूच्या तुम्ही किती क्लोज आहेत, हाऊ क्लोज, तुम्ही याच्या किती क्लोज आहेत, याला अॅक्युरेसी म्हणायचं. म्हणजे याची डेफिनेशन जर सांगायची म्हणली तर अॅक्युरेसी इज हे काढून टाकायचं, हाऊ क्लोज अ मेजरमेंट इज टू द ऍक्च्युअल व्हॅल्यू, आणि शेवटी इज कॉल्ड ॲज लावायचं. इज कॉल्ड, यालाच आपण काय म्हणतो? इज कॉल्ड अॅक्युरेसी म्हणतो. इज कॉल्ड विद्यार्थी मित्रांनो काय नाही, डेफिनेशन जर बनवायची म्हणलं तर डेफिनेशन अशी येते. लक्षामध्ये जर डेफिनेशन आली, व्हॉट इज द अॅक्युरेसी? हाऊ क्लोज अ मेजरमेंट
कुणाच्या इज टू द ऍक्च्युअल व्हॅल्यूच्या, म्हणजे आपण मेजरमेंट केलेली व्हॅल्यू ऍक्च्युअल व्हॅल्यूच्या किती जवळ आहे, किती क्लोज आहे, कितना नजदीक है, उसको हम क्या बोलते हैं भैया, एक्यूरेसी ऐसे बोलते हैं, और उसी को हम मराठी में क्या बोलते हैं, अचूकता ऐसे बोलते हैं। अलग लक्षामध्ये ओके। आता आपल्याला बघायचंय प्रिसिजन। प्रिसिजन म्हणजे तंतोतंतपणा, 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 अलग लक्षामध्ये याला म्हणायचं प्रिसिजन, बरोबर आहे। तंतोतंत व्हॅल्यू आली पाहिजे बघा। A measure of how repetitively a device record nearly identical values is called as the precision। म्हणजे एखादा डिव्हाइस, विद्यार्थी मित्रांनो, एखादा डिव्हाइस किती रिपीटेटिव्हली म्हणजे पुन्हा पुन्हा यस नियरली आयडेंटिकल व्हॅल्यूज रेकॉर्ड करते, म्हणजे सेम व्हॅल्यूज रेकॉर्ड करते, अशा मेजरमेंटला आपण काय म्हणतो, प्रिसिजन म्हणतो। अ मेजर ऑफ हाऊ रिपीटेटिव्हली अ डिव्हाइस रेकॉर्ड्स नियरली आयडेंटिकल व्हॅल्यूज, म्हणजे जवळपास सेम। आता रीडिंग आहे एक्झॅक्ट 35, पण एखादा डिव्हाइस विद्यार्थी मित्रांनो किती जवळ मेजर करते, समजा 34.9 आलं, 34.99 आलं, 34 आणखीन 92 आलं, म्हणजे किती जवळ व्हॅल्यू मेजर करतं, याला आपण प्रिसिजन म्हणतो, त्याला आपण तंतोतंतपणा म्हणतो। मराठीमध्ये आपण म्हणतो ना यार एकदम तंतोतंत जुळले बघा असं म्हणतो। अलग लक्षामध्ये क्या मन में लड्डू फुट रे क्या, एकदम तंतोतंत जुळलेलं आहे, बरोबर आहे ओके, त्यालाच म्हणायचं तंतोतंतपणा, प्रिसिजन ओके। आता नेक्स्ट आहे विद्यार्थी मित्रांनो अनसर्टनिटी इन मेजरमेंट। विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्ही एखादी रीडिंग मेजर करत आहेत, बरोबर आहे, टेम्परेचर किती आहे आजचं, त्याच्यानंतर या बल्बची इंटेन्सिटी किती आहे, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या डिजिटल बोर्डाची लेंथ किती आहे, तुम्ही मेजर करत आहेत, पण त्याच्यामध्ये एखाद्या वेळेस अनिश्चितता येते। अनिश्चितता म्हणजे काय, एक्झॅक्ट तुम्ही सांगू शकत नाही, काही ना काही प्रॉब्लेम येते, मग अनसर्टनिटी इन मेजरमेंट म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, काही ना काही प्रॉब्लेम येणे, त्यालाच म्हणायचं अनसर्टनिटी इन मेजरमेंट। बघा, इट मीन्स डाऊट म्हणजे काही ना काही शंका किंवा प्रॉब्लेम इन द मेजरमेंट टू गेट द ऍक्च्युअल व्हॅल्यू, म्हणजे ऍक्च्युअल व्हॅल्यू मिळवण्यासाठी काही ना काही प्रॉब्लेम येणे, काही ना काही डाऊट येणे, यालाच म्हणायचं अनसर्टनिटी इन मेजरमेंट म्हणायचं। म्हणजे काय, मेजरमेंट इन द अनसर्टनिटी किंवा अनसर्टनिटी इन मेजरमेंट म्हणजे मोजमापातील, आपण मेजरमेंट करत आहेत, मोजमाप करत असताना काय काय अनिश्चितता येते, काय काय प्रॉब्लेम येतात, काय काय डाऊट येतात, बरोबर आहे ओके, यालाच म्हणायचं अनसर्टनिटी इन मेजरमेंट। आता विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट पार्ट आपल्याला बघायचा आहे एरर इन मेजरमेंट। आता हा IMP पार्ट आहे, याच्यावर भरपूर वेळेस बोर्ड एक्झाम मध्ये असेल विद्यार्थी मित्रांनो ओके। एखाद्या वेळेस समजा 12वी बोर्ड एक्झाम मध्ये देखील याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, बरोबर आहे ओके, कारण की हा पार्ट महत्वाचा आहे, नीट साठी तर महत्वाचा आहे, जेई साठी महत्वाचा आहे, NDA साठी महत्वाचा आहे, आणि CET साठी तर लय महत्वाचा पार्ट आहे, बरोबर आहे ओके। चला ठीक आहे, आता बघा एरर इन मेजरमेंट। एरर इन मेजरमेंट म्हणजे काय, मेजरमेंट मध्ये काय काय एरर आहे, ही PDF विद्यार्थी मित्रांनो आपल्या परिवर्तन लर्निंग सेंटर ऍप वर अवेलेबल आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, बरोबर आहे। तर परिवर्तन लर्निंग सेंटर ऍप डाउनलोड करा, तुम्हाला याच्यावर भरपूर साऱ्या गोष्टी भेटणार आहेत विद्यार्थी मित्रांनो ओके। तर बघा एरर इन मेजरमेंट ओके। आता इथं जरी समजा तुम्हाला व्यवस्थित नोट्स दिसत नसल्या, आपण तुम्ही मोबाईलवर जर ओपन केला तर एकदम व्यवस्थितपणे दिसतात, कारण की इथं लाईट आहे मित्रांनो, लाईटमुळे हे चमकालय, हा कलर येत नाही, हा पिंक कलर आहे, त्याच्यामुळे पिंक कलर हा व्यवस्थित येत नाहीये, पण ऍक्च्युअल मध्ये या नोट्स एकदम व्यवस्थित येतात। आता एरर कोणाला म्हणायचं, एररला आपण मराठीमध्ये चूक असं म्हणतो, बरोबर आहे। चूक का बरोबर नाही रे, फक्त चूक, एरर म्हणजे चूक काय झाली बघा। द फॉल्टी मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड एज एरर। एखादी फिजिकल क्वांटिटी आहे, तिला आपण मेजर केलं पण बरोबर मेजर केलं नाही, त्या मेजरमेंट मध्ये काही ना काही फॉल्ट आहे, काही ना काही प्रॉब्लेम आहे, त्याला म्हणायचं काय म्हणायचं, त्याला एरर म्हणायचं। पण त्या मेजरमेंट मध्ये काय असलं पाहिजे मित्रांनो, काही ना काही प्रॉब्लेम असला पाहिजे, काय असलं पाहिजे बब्या, काही ना काही प्रॉब्लेम असला पाहिजे, त्याला काय म्हणायचं, यस एरर म्हणायचं। बघा, द फॉल्टी मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड एरर ओके। एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं जे फॉल्टी मेजरमेंट आहे, जे चुकीचं मोजमाप आहे, त्याला एरर म्हणायचं। द फॉल्टी मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड एज एरर। और मध्ये काय नाही डेफिनेशन, और मध्ये देखील डेफिनेशन आहे, ही लिहा किंवा ही लिहा, डिफरन्स बिटवीन ऍक्च्युअल व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू। बघा, ऍक्च्युअल व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यू याच्यामध्ये जर काही ना काही फरक आला तर त्याला आपण एरर म्हणतो, मग तो फरक किती येतो ती म्हणजे एरर असते। द डिफरन्स बिटवीन ऍक्च्युअल व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू इज कॉल्ड, आपण त्याला काय म्हणतो, एरर असं म्हणतो, बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो। सर्वांना लक्षात आलं, एररची डेफिनेशन कोणतीही लक्षात ठेवा, फॉल्टी मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड एरर म्हणा, किंवा डिफरन्स बिटवीन ऍक्च्युअल व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू। ऍक्च्युअल व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू याचा जर आपण डिफरन्स घेतला, याची वजाबाकी केली तर ती वजाबाकी, तो डिफरन्स म्हणजेच एरर असतं। आता टाइप्स ऑफ एरर, एररचे किती प्रकार आहेत ते आता आपल्याला बघायचे विद्यार्थी मित्रांनो। एररचे दोन प्रकार आहेत, एक आहे सिस्टमॅटिक एरर आणि दुसरी कोणती आहे, रॅन्डम एरर, बरोबर आहे ओके। बघा, एररचे किती प्रकार आहेत, दोन प्रकार आहेत, एक मिनिट जस्ट,
एररचे किती प्रकार आहेत? दोन प्रकार. एक आहे सिस्टमॅटिक एरर आणि दुसरी सेकंड वन आहे रॅन्डम एरर. ओके चला ठीक आहे, रॅन्डम एरर. हा, सिस्टमॅटिक एरर आणि रॅन्डम एरर. पहिल्यांदा आपण सिस्टमॅटिक एरर बघूया. द एरर दॅट आर नॉट डिटरमाइंड बाय द चान्स, म्हणजे ही एकदम चान्स नाही एरर आल्या का? नाही, but are introduced by inaccuracy involving either the observation or measurement process inherent to the system is called a systematic error. बघा डेफिनेशन पुस्तकातली जी आहे थोडी किचकट आहे. ही डेफिनेशन आपल्याला लक्षात ठेवायची का? नाही, मी जी डेफिनेशन सांगतो ती लक्षात ठेवायची. बरोबर आहे. काय डेफिनेशन बघा, व्हॉट इज द सिस्टमॅटिक एरर, म्हणजे ही डेफिनेशन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अशीच लिहावं असं काही नाही. तर तुम्हाला बोर्ड एक्झामला विचारली जाणार नाही, तुम्हाला फक्त कन्सेप्ट अंडरस्टँड करायचा आहे, बस एवढंच महत्त्वाचं आहे. ओके, सिस्टमॅटिक एरर कोणाला म्हणायचं, म्हणजे ही एरर विद्यार्थी मित्रांनो चान्स न आली नाही. ही एरर काही ना काही प्रॉब्लेम झाला, काही ना काही फॉल्ट होता, एकतर त्या माणसाचा फॉल्ट होता, नाहीतर त्या इन्स्ट्रुमेंटचा फॉल्ट होता. आलं लक्षामध्ये? किंवा टेक्निकच माहित नाही की कसं मेजर करायचं, म्हणजे टेक्निकचा प्रॉब्लेम असू शकतो, माणसाचा प्रॉब्लेम असू शकतो, ओके, किंवा त्या इन्स्ट्रुमेंटचा फॉल्ट असू शकतो. मग याच्यामुळे जी एरर येते त्याला सिस्टमॅटिक एरर म्हणायचं. बघा सिस्टमॅटिक एरर म्हणजे काय? द एरर दॅट आर नॉट इंट्रोड्युस्ड बाय द चान्स, म्हणजे ही चान्समुळे एरर आली का? नाही, बट आर इन्व्हॉल्व्ड बाय अन इनअॅक्युरसी, म्हणजे अचूकपणा. इनअॅक्युरसी, अॅक्युरसी म्हणजे अचूकपणा, इनअॅक्युरसी म्हणजे चूकपणा. कशामध्ये आला? आयदर ऑब्झर्वेशन करण्यामध्ये चुकलं, किंवा मेजरमेंट प्रोसेस मध्ये जर समजा चूक झाली तर याच्यामुळे जी एरर येते त्याला आपण सिस्टमॅटिक एरर असं म्हणतो. म्हणजेच याची ऑर मध्ये डेफिनेशन आणखी काय बनू शकते सर? तुम्ही असे म्हणू शकता, द एरर विच आर अरायजेस ड्यू टू द either the imperfect technique of measurement or the personal error or आणखीन समजा तुम्हाला आणखीन काय माहित नसेल, किंवा द इन्स्ट्रुमेंट डिफेक्ट इज कॉल्ड एज सिस्टमॅटिक एरर, म्हणजे इन्स्ट्रुमेंटचा डिफेक्ट असेल, किंवा त्या माणसाची चूक असेल, किंवा त्याला टेक्निकच माहित नसेल, याच्यामुळे जी एरर येते त्याला आपण सिस्टमॅटिक एरर म्हणतो. आणि याच एररचे विद्यार्थी मित्रांनो तीन प्रकार पडतात. कोणकोणते बघा, मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, एक तर इन्स्ट्रुमेंट मध्ये फॉल्ट पाहिजे, नाहीतर पर्सन मध्ये फॉल्ट पाहिजे, नाहीतर मेथड मध्ये फॉल्ट पाहिजे. बरोबर आहे. ओके, बघा सिस्टमॅटिक एररचे तीन टाईप. इन्स्ट्रुमेंटल एरर, एरर ड्यू टू द इनपरफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. एक्सपेरिमेंटल टेक्निक मध्ये काही ना काही इनपरफेक्शन आहे, परफेक्शन नाहीये, त्याच्यामुळे जी एरर येते. ओके, किंवा पर्सनल एरर, ओके, त्या व्यक्तीची एरर. बरोबर आहे. सो सिस्टमॅटिक एररचे तीन टाईप, इन्स्ट्रुमेंटल एरर, एरर ड्यू टू द इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक आणि पर्सनल एरर. आता आपल्याला बघायचंय इन्स्ट्रुमेंटल एरर. इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणजे काय? इन्स्ट्रुमेंट मुळे येणारी जी एरर आहे त्याला इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणायचं. बरोबर आहे. तर बघा इन्स्ट्रुमेंटल एरर, द एरर किंवा दिस एरर अरायजेस ड्यू टू फॉल्ट इन इन्स्ट्रुमेंट. जर इन्स्ट्रुमेंट मध्ये फॉल्ट झाला तर इन्स्ट्रुमेंटल एरर येते, किंवा डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ एन इन्स्ट्रुमेंट. इन्स्ट्रुमेंट मध्ये जर समजा डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन केलं, म्हणजे व्यवस्थितपणे जर समजा आपण सेट केलं नाही, तर जी एरर येते तिला म्हणायचं इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणायचं. बरोबर आहे. ओके, म्हणजे इन्स्ट्रुमेंटच्या फॉल्ट मुळे, थोडक्यात सांगायचं म्हणलं तर इन्स्ट्रुमेंटच्या फॉल्ट मुळे जी एरर येते त्याला इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणा. ओके, नेक्स्ट बघा, एरर ड्यू टू द इनपरफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. म्हणजे एक्सपेरिमेंटल टेक्निक मध्ये जर समजा इनपरफेक्शन असेल, ओके विद्यार्थी मित्रांनो, एक्सपेरिमेंटल टेक्निक आपल्याला टेक्निकच माहित नाही, ती एरर म्हणजे ती रीडिंग कशी घ्यायची किंवा त्याचं मेजरमेंट कसं करायचं टेक्निकच माहित नाही, त्याच्यामध्ये जर फॉल्ट आला तर त्यालाच म्हणायचं एरर ड्यू टू द इनपरफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. किंवा यालाच आपण काय म्हणू शकतो, द एरर ड्यू टू किंवा एरर ड्यू टू द इनपरफेक्ट इन एक्सपेरिमेंटल टेक्निक म्हणा, किंवा एरर ड्यू टू द इनपरफेक्ट इन टेक्निक म्हणा, असं देखील म्हणू शकता. ओके, आता बघा म्हणजे परफेक्ट ओके नाहीये, म्हणजे सॉरी इनपरफेक्शन आले टेक्निक मध्ये. दिस एरर ऑकर्स ड्यू टू द डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ एन इन्स्ट्रुमेंट. आता इन्स्ट्रुमेंटची सेटिंग डिफेक्टिव्ह लागली, त्याच्यामुळे देखील एरर येऊ शकते. म्हणजे तुम्हाला माहितच नाही यार कसं करायचंय, त्याच्यामुळे जी एरर येते. तुम्हाला प्रोसेसच माहित नाही, तुम्हाला टेक्निकच माहित नाही, त्याच्यामुळे जी एरर येते त्याला म्हणायचं एरर ड्यू टू द इनपरफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक म्हणायचं. दिस एरर ऑल्सो अरायजेस ड्यू टू द रॉंग मेथड ऑल्सो. बरोबर आहे. तर तुमच्याकडे मेथडच बरोबर नाही, तुम्ही रॉंग मेथड यूज करताय तरी देखील ही एरर येऊ शकते. आणि लास्ट आहे पर्सनल एरर, किंवा त्यालाच आपण ह्युमन एरर म्हणतो. बरोबर आहे. ओके, ह्युमन एरर म्हणजे माणसामुळे एरर येते. The error introduced due to the fault of an observer during taking the reading called as the personal error. बरोबर आहे. तर जी एरर विद्यार्थी मित्रांनो त्या ऑब्झर्वर मुळे होते, त्या निरीक्षण करणाऱ्यामुळे होते, त्या माणसामुळे होते, अशाला म्हणायचं पर्सनल एरर और द ह्युमन एरर. द एरर इंट्रोड्युस्ड ड्यू टू द फॉल्ट ऑफ एन ऑब्झर्वर. ओके, त्या ऑब्झर्वरचा जर फॉल्ट असेल किंवा ड्युरिंग टेकिंग रीडिंग घेत असताना, तर त्याला म्हणायचं पर्सनल एरर म्हणायचं. आणि लक्षामध्ये एक्झाम्पल बघा,
टू मेजर लेंथ जर आपल्याला मेजर करायची असेल युजिंग रूलर स्केल म्हणजे फुलपट्टीच्या साहाय्यानं द पर्सन शुड सी रीडिंग डायरेक्टली अबोव अँड ऑब्झर्वर मस्ट नॉट सी फ्रॉम एन अँगल टू गेट द करेक्ट व्हॅल्यू. आता एखाद्या वेळेस समजा विद्यार्थी मित्रांनो स्केलच्या साहाय्यानं रूलर स्केलच्या साहाय्यानं जर आपला रीडिंग मेजर करायची आहे, समजा या पर्सनल बघा आता ही जी लाईन मारली मी या लाईनची लेंथ मेजर करायची असेल तर व्यक्ती कुठे थांबला पाहिजे, एकदम डायरेक्ट त्याच्या फ्रंटला थांबला पाहिजे रीडिंग घेते वेळेस. तो जर अँगल न बघत असेल तर रीडिंग चुकणार आहे, तो जर इकडून बघत असेल रीडिंग चुकणार आहे. अगर मैं इधर से देखूंगा रीडिंग चुकेंगी, उधर से देखूंगा रीडिंग चुकेंगी, अगर मैं सरळ सीधा थांबूंगा तो रीडिंग आ जाएंगी. आलं लक्षामध्ये. अशा टाइप मध्ये विद्यार्थी मित्रांनो ही टेक्निक आहे, बरोबर आहे. त्या माणसाला माहिती पाहिजे कसं कुठं थांबायचं, कशा पद्धतीने मेजर करायचं. मग त्या माणसामध्ये जर फॉल्ट असेल त्यालाच म्हणायचं पर्सनल एरर ऑर द ह्युमन एरर. अशा टाइप मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण सिस्टमॅटिक एरर बघितलेल्या आहेत. आता आपल्याला लास्ट बघायचंय रॅन्डम एरर. तर रॅन्डम एरर कुणा म्हणायचं बघा, द एरर विच आर कॉज्ड बाय मायन्यूट चेंज इन ॲटमॉस्फेरिक कंडिशन और एक्सपेरिमेंटल कंडिशन इज कॉल्ड एज द रॅन्डम एरर. तर रॅन्डम एरर कोणाला म्हणायचं, जी एरर विद्यार्थी मित्रांनो ॲटमॉस्फेरिक कंडिशन मध्ये बदल झाला, एक्सपेरिमेंटल कंडिशन मध्ये बदल झाला, याच्यामुळे जी एरर येते तिला म्हणायचं रॅन्डम एरर. आता आपण रीडिंग घ्यायलो पण ॲटमॉस्फेअरच बदललं, बरोबर आहे. ओके, ॲटमॉस्फेरिक कंडिशन बदलल्या, डेन्सिटी बदलली, टेम्परेचर बदललंय, बरोबर आहे. त्याच्यामुळे जी एरर येत आहे त्याला म्हणायचं रॅन्डम एरर, बरोबर आहे. ओके, एक्झाम्पल टेम्परेचर बदललं, प्रेशर चेंज झालं इन अ गॅस और व्होल्टेज जर चेंज झालं, व्होल्टेज फ्लक्च्युएशन झालं तर आपल्याला प्रॉपर रीडिंग घेता येत नाही. कधी कधी व्होल्टेज समजा 240 व्होल्टला आपल्याला जर रीडिंग घ्यायची असेल आणि व्होल्टेज असेल 235 व्होल्ट आणि आपण जर रीडिंग घेतली तर त्याच्यामध्ये फॉल्ट येऊ शकतो, त्याच्यामध्ये एरर येऊ शकतो आणि अशा टाइपच्या एररला काय म्हणायचं, रॅन्डम एरर म्हणायचं. म्हणजे जी एरर विद्यार्थी मित्रांनो ॲटमॉस्फेरिक कंडिशन मध्ये मायन्यूट चेंज झाला म्हणजे थोडाफार बदल झाला किंवा एक्सपेरिमेंटल कंडिशन मध्ये थोडाफार बदल झाला त्याच्यामुळे येत आहे तिला म्हणायचं रॅन्डम एरर. ओके, अँड दिस एरर कॅन बी पॉझिटिव्ह ऑर नेगेटिव्ह. ही पॉझिटिव्ह बी असू शकते किंवा नेगेटिव्ह बी असू शकते. रॅन्डम एरर कॅन नॉट बी रिमूव्ड कम्प्लिटली. रॅन्डम एरर आपल्याला कम्प्लिटली रिमूव्ह करता येत नाही, बट कॅन बी मिनिमाइज्ड बाय टेकिंग द मल्टिपल रीडिंग. ओके, पण आपल्याला मिनिमाइज करता येतं, आपल्याला कमी करता येतं. कसं कमी करता येतं, बाय टेकिंग द मल्टिपल रीडिंग. ओके, मल्टिपल रीडिंग घेऊन आपल्याला कमी करता येते. इट कॅन ऑल्सो बी रिमूव्ड बाय टेकिंग द मीन. आपण जर मीन घेतला, मीन म्हणजे ॲव्हरेज जर घेतलं तरी देखील आपल्याला विद्यार्थी मित्रांनो रॅन्डम एरर आपल्याला कमी करता येते. अशा टाइप मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण एररची डेफिनेशन बघितली आणि टाइप्स ऑफ एरर आपण डिस्कस केलं, बरोबर आहे. ओके, चला या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या लेक्चर मध्ये आपण एस्टिमेशन ऑफ द एरर डिस्कस करूया. जय हिंद, जय भारत, जय परिवर्तन.